मुंब्रा लोकल दुर्घटनेनंतर सामान्य मुंबईकर नेमकं म्हणतायत काय, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत पाहूयात। लोकल प्रवास नक्की सुरक्षित आहे का, हा सगळा प्रश्न या अपघातानंतर आता निर्माण झालेला आहे। त्यामुळे सेंट्रल रेल्वेवरती सातत्यानं गर्दी, लोकल उशिरा येणं, यामुळे प्रवाशांना स्वतःचा जीव हातात घेऊन प्रवास करावा लागतो। नेमकं प्रवाशांना वाटतंय काय नेमकं उपाययोजना केल्या पाहिजेत, याच्या बाबतीत आपण प्रवाशांशी बोलणार आहोत। रोजचा प्रवास तुम्ही मुंबई लोकलनं करत असता, खरं तर मुंबईची लाईफलाईन म्हणून लोकलची ओळख आहे। मात्र असे अपघात होत असताना कुठेतरी आपला जीव जायचे चान्सेस जास्त आहेत। काय नेमक्या उपाययोजना केलेल्या पाहिजेत, कारण का गर्दीमुळे लोक लटकत असतात। सगळ्यात पहिल्यांदा तर लोकल फेऱ्या वाढवणं आणि बाहेरगावच्या गाड्यांचं जे शेड्यूल आहे ते त्यांनी व्यवस्थित करायला पाहिजे। कारण आत्ताच जवळजवळ मी फास्ट गाडीने येतो, ती गाडी 15 मिनटं लेट आली, त्याच्यामुळे काय गर्दी वाढली। ॲक्च्युली मी ठाण्यात ते दादर प्रवास करतो, तर त्यामुळे माझ्या अंदाजे लोकल फेऱ्या वाढवणं हा एकच आहे उपाय। आणि बस आजचा जो अपघात झाला आहे याच्या बाबतीत तुम्ही कसं बघता एक प्रवासी म्हणून? प्रवासी म्हणजे काय, लोकांनी थोडं आपल्या जीवाची पण पर्वा करायला पाहिजे की ठीक आहे एक गाडी चुकली, थोडा आपल्याला उशीर होऊ शकतो, पण असं लटकत जाणं म्हणजे आपल्या आयुष्याची खेळ नाही सर, म्हणजे असं आहे एवढंच। नक्कीच हे सगळे लोकल प्रवासी आहेत, तुम्ही सुद्धा रोजचा लोकल प्रवास करता। आज अपघात झाला आहे, मध्य रेल्वेवरती सातत्यानं गर्दी असते, उशिरा ट्रेन येणं, त्यामुळे अनेक जण कामावरती लवकर पोहोचण्यासाठी म्हणून लटकत प्रवास करत असतात। तुमचा काय अनुभव आहे लोकलच्या बाबतीत, आपला जीव सुरक्षित आहे का? त्याच्यावरती पर्याय काहीच नाही ना, पर्याय हा गव्हर्नमेंटने काढला पाहिजे ना, थोडीशी गर्दी कमी केली पाहिजे लोकलची, अजून काय, किंवा वेळापत्रकमध्ये वगैरे चेंज केलं पाहिजे। म्हणजे लोकल फेऱ्या वाढवणं हाच याच्यावरचा उपाय फेऱ्या वाढवणं कंपल्सरी काळाची गरज आहे, कारण ज्या हिशोबाने पब्लिक वाढत आहे त्या हिशोबाने लोकल फेऱ्या वाढल्याच पाहिजे। तुमचा काय अनुभव आहे एकंदरीत, त्या रोजचा तुम्ही प्रवास करत असता लोकल? नेहमीच आहे हे, लोकलला गर्दीही वाढतच चालली आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही। लोकलच्या फेऱ्या वाढवणे हा त्याच्यावरती पर्याय आहे। हे सगळे मुंबईतले प्रवासी आहेत, आपण इतरही प्रवाशांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही रोजचा मुंबईतनं लोकल प्रवास करत असता, आज एक अपघात झालेला आहे, जे लटकत प्रवासी येत होते ते पडल्याने 5 जणांचा मृत्यू झाला। काय नेमकं केलं पाहिजे, कारण का दरवर्षी अशा घटना घडत असतात, तुम्ही एक प्रवासी म्हणून काय सांगाल? काय सांगू शकतो? काय उपाययोजना केल्या पाहिजेत रेल्वेनं? उपाययोजना म्हणजे जास्तीत जास्त ट्रेन सोडणं आणि आपण गर्दीतून प्रवास टाळावा जास्त, हीच उपाययोजना आहे। म्हणजे रेल्वेनं आता याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, कारण का दरवर्षी जीव जात आहे। बरोबर आहे। हे सगळे प्रवासी आहेत, महिला प्रवासी सुद्धा आहेत। तर तू रोजचा प्रवास करतोस लोकलनं, रोज गर्दी असते, आज अपघात झाला, 5 जणांचा मृत्यू झाला आहे। मध्य रेल्वेला सातत्याने ही गर्दी असते, उशिरा ट्रेन येणं असणे किंवा इतर तांत्रिक बिघाड असणे, काय तुझा रोजचा अनुभव आहे, कारण का आज 5 जणांचा मृत्यू झाला आहे? जास्त गर्दी असली तर त्यांनी चढू नये, म्हणजे दुसरं तसं तरी 5-5 मिनिटांनी ट्रेन म्हणजे असते, प्रवाशांनी रिस्क घेऊ नये। हां रिक्स घेऊ नये। आणि रेल्वेने याच्या बाबतीत काय केलं असं पाहिजे, तुझं एक प्रवासी म्हणून काय मत आहे? हां म्हणजे टाईम झाला तरी चालेल, पण आपला जीव महत्त्वाचा आहे। वेळ झाला तरी चालेल, पण जीवाची खेळलं नाही। हे सगळे मुंबईतले प्रवासी आहेत आणि एकंदरीत सगळ्यांनी सांगितलं, मुंबईकरांचं एक असं मत आहे की वेळ झाला तरी चालेल, पण लटकत प्रवास करू नका। बस आपल्या जीवाशी खेळू नये एवढंच माझं म्हणणं आहे। म्हणजे काय की गाड्या तर आता त्यांनी फ्रिक्वेन्सी वाढवलेल्याच आहेत, म्हणजे त्याच्यामुळे एवढं घाई करण्याची पण गरज नाही। मान्य आहे मला की आता लोकसंख्या पण वाढत चालल्यामुळे थोडासा त्रास होतोय त्याचा, बस। नक्कीच हे सगळे मुंबईतील प्रवासी आहेत, त्यांच्यासह स्पष्टपणे म्हणणं आहे की लोकलच्या फेऱ्याच वाढवणं हा एकमेव उपाय आहे, आणि जर लोकल फेऱ्या वाढवल्या तरच अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी थांबतील, कारण का रोजचा आता हे मुंबईकरांना रोजचंच झालेलं आहे। अशा पद्धतीची ही माहिती किंवा प्रवाशांचा अनुभव जो आहे हा समोर येताना आपल्याला पाहायला मिळतंय। विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।